नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पाहावे. आजची पहिली कथा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याची आहे. ही घटना 2016ची आहे. सांगलीत एक ठाणा येते, सांगोला ठाणा. याच ठाण्याच्या हद्दीत वसई नावाचे एक गाव आहे. 22 नोव्हेंबरच्या सकाळी गाववासियांनी कालव्याच्या काठावर पडलेल्या एका बोरीत मृतदेह पाहिला आणि ताबडतोब सांगोला ठाण्याला बातमी दिली. माहिती मिळताच ठाणा प्रभारी आर.के. सिंग पोलीस बलासह गावात पोहोचले. त्यांनी बरोबर आलेल्या सिपायांकडून बोरी उघडवली, ज्यात एका तरुणाचा मृतदेह होता. मृतदेह पाहून गावकऱ्यांमध्ये उभा असलेला रामू जोरजोराने रडू लागला, कारण बोरीतून बाहेर आलेला मृतदेह त्याचा भाऊ राजूचा होता. हत्येची बातमी मिळताच एस.पी. सुरेंद्रनाथ तिवारीही घटनास्थळी आले आणि मृतदेह तसंच आजूबाजूला असलेल्या परिसराची तपासणी केली. यानंतर मृतकाच्या भावा रामूची चौकशी करण्यात आली. त्याने सांगितले की राजूच्या शेजारी राहणाऱ्या साधनाशी त्याचे गैरविवाह संबंध होते. त्याला संशय आहे की तीच राजूच्या हत्येत सामील असू शकते. एस.पी. यांनी ठाणा प्रभारी यांना लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे आदेश दिले आणि तिथून निघून गेले. आर.के. सिंग यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि गावकऱ्यांशी चौकशी केली. चौकशीत कळालं की पूर्वी राजू आणि साधना यांच्यात प्रेमसंबंध होते, पण नंतर साधनाने लालूशी संबंध प्रस्थापित केले. या बाबतीतून ठाणा प्रभारींना वाटले की गैरव्यवहार संबंधामुळे राजूची हत्या झाली आहे. 25 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी लालूला पकडून ठाण्यात आणले आणि कडक चौकशी केली. त्याने राजूची हत्या केल्याचे कबूल केले आणि सांगितले की साधनाबरोबर मिळून हा गुन्हा केला, कारण राजू साधनाला ब्लॅकमेल करत होता. यानंतर साधनालाही अटक करण्यात आली. दोघांनीही पोलिसांना राजूच्या हत्येची कहाणी सांगितली. सांगली जिल्ह्यातील घाटंपूर तालुक्यातील सांगोला ठाण्याचे एक गाव आहे, वसई. त्या गावातच रामबाबू आपल्या कुटुंबासोबत राहत होता. कुटुंबात त्याची पत्नी शांतीदेवी, 2 मुली रमना आणि साधना आणि मुलगा अजय होता. साधनाचा विवाह गोविंदाशी झाला होता. गोविंदा हा सांगोला ठाण्याच्या हद्दीतील रामपूर गावचा रहिवासी रघुवीरांचा मुलगा होता. तो गावातच राहून वडिलांबरोबर शेती करायचा. गोविंदला साधनासारखी सुंदर पत्नी मिळाल्याने तो खूप आनंदी होता आणि साधनाही त्याच्यावर प्रेम करत होती. दोघांचे आयुष्य हसत खेळत चाललं होतं. अशा प्रकारे 3 वर्ष निघून गेली. या दरम्यान साधनाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव त्यांनी अंकुर ठेवलं. मुलगा झाल्यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. एके दिवशी गोविंद खतबिये घेण्यासाठी घाटंपूरला गेला आणि परत येताना बस अपघातात बळी पडून बराच जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर अपघात झाला. साधनाने त्याचे उपचार करवले. गोविंद बरा झाला, पण जखमेमुळे त्याचे मेंदू कार्य योग्य रीतीने होत नव्हते आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला. आता गोविंद काही काम करत नव्हता, घरकुटुंबाची काळजीही घेत नव्हता आणि फक्त वेड्यासारखा रस्त्यावर भटकत राहायचा. साधना सुंदर आणि तरुण होती आणि पतीची ही अवस्था तिला अस्वस्थ करू लागली. आता ती पुरुष सहवासाच्या शोधात राहू लागली. हे विचार करताना साधनाचे लक्ष शेजारी राहणाऱ्या राजूवर गेले. तो त्यांच्या मोठ्या भावा रामूबरोबर राहत होता आणि त्याचे आई वडील वारले होते. राजू शरीराने बलवान होता आणि त्याचा दुधाचा व्यवसाय होता. तो आजूबाजूच्या गावातून दूध गोळा करून मंडीत विकायचा. यामुळे चांगले उत्पन्न मिळायचे. राजू आणि गोविंद वयाने जवळपास सारखेच होते आणि ते मित्रही होते, म्हणूनच राजूचे साधनाच्या घरी येणे जाणे असायचे. पण गोविंदची अवस्था बिघडल्यानंतर त्याचे घरी येणे कमी झाले. तरीही दीर भाऊजाईचा संबंध असल्याने जेव्हा ते दोघे भेटायचे तेव्हा गमते जमतेचे वातावरण असे. हळूहळू साधनाच्या मनात त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आणि ती त्याच्याशी मोकळेपणाने गंमत करू लागली. राजूला हळूहळू कळू लागले की साधना त्याच्याबद्दल त्याला विशेष आकर्षण आहे, म्हणून तो आता तिच्या घरी जास्त येऊ लागला. तिला आनंदी करण्यासाठी तो खाण्यापिण्याच्या वस्तू आणि छोट्या छोट्या भेटवस्तूही आणू लागला. साधना ह्या गोष्टी मिळाल्याने खूप आनंदी होई. गमतीबरोबरच आता हलकी फुलकी छेडछाडही सुरू झाली. साधना आपल्या मोहक हावभावाने राजूला जवळ येण्याचे इशारे द्यायची, पण राजू पुढे येण्यास कचरायचा. साधनाच्या मोकळ्या इशाऱ्यावर राजूने हिचकिचाट सोडली आणि लवकरच तिने साधनाच्या मनाची इच्छा पूर्ण केली. मर्यादेची भिंत पडताच हा क्रम सुरू झाला. आता साधनासाठी राजू सर्व काही बनला आणि राजूही साधनाच्या प्रेमात इतका वेडा झाला की आपली सर्व कमाई तिच्यावरच खर्च करू लागला. गोविंदच्या मानसिक अवस्थेमुळे घरात चाललेल्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नव्हता. त्याच्या हजेरीतही कधीकधी साधना राजूबरोबर संबंध प्रस्थापित करायची. जर गोविंद काही बोलला तर दोघे त्याला मारहाण करून हाकलून द्यायचे. भीतीने गोविंद अनेक दिवस घरी येत नसे. साधना पूर्णपणे मुक्त होती. तिच्या सासूचे निधन झाले होते आणि सासरे संन्यासी होऊन गाव सोडून तीर्थक्षेत्रामध्ये भटकत होते. साधनाला कोणी अडवणारे नव्हते, म्हणून ती मोकळेपणाने राजूबरोबर वेळ घालवायची.
राजू रात्री घरून निघे आणि साधनाच्या घरी जाई आणि सकाळ होण्यापूर्वी परत येईल. पण एका रात्री ही गोष्ट उघडकीस आली. अर्ध्या रात्री रामूची झोप उघडली आणि त्याने पाहिले की त्याचा भाऊ गायब आहे. मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता, ज्यामुळे त्याला कळालं की राजू घराबाहेर गेला आहे. रामूने त्याची वाट पाहिली. सुमारे 2 तासानंतर राजू परत आला. तेव्हा रामू त्यावर रागावला. भीतीने राजूने कबूल केले की तो साधनाच्या घरी गेला होता आणि त्यांच्यात गैरसंबंध आहेत. रामूने पाहिले की राजू आपले सर्व पैसे साधनावर खर्च करत आहे, म्हणून व्यवसायात तोटा दाखवत होता. त्याने भावाला ठपका ठोकून साधनाच्या घरी जाण्यापासून रोखले आणि राजूकडून कडकपणे हिशोब मागू लागला. याचा परिणाम असा झाला की आता राजूकडे पैसे शिल्लक राहिले नाही आणि तो साधनाच्या मागण्या पूर्ण करू शकत नव्हता. जेव्हा राजूने पैसे देणे बंद केले तेव्हा साधनाही त्याला भेटण्यापासून रोखू लागली. कधीकधी राजू चोरून साधनाच्या घरी जाई, पण ती त्याला हाकलून द्यायची आणि राजू अपमानित होऊन परत येई. या दरम्यान साधनाच्या 3 वर्षाच्या मुलाला अंकुरला डेंग्यू झाला. उपचारासाठी तिने राजूकडून 10,000 रुपये उधार मागितले, पण राजूने पैसे देण्यास नकार दिला. याबाबतीत साधना आणि राजूमध्ये भांडण झाले. साधनाने स्पष्ट सांगितले की जर तो आता तिच्या घरी आला तर ती त्याला धक्का देऊन हाकलून देईल. यानंतर राजूने साधनाच्या घरी येणे पूर्णपणे बंद पडले. साधनाला मुलाच्या उपचारासाठी पैशाची गरज होती, म्हणून तिने गावातीलच लालू यादवकडून 10,000 रुपये व्याजावर उधार घेतले. या पैशातून तिने मुलाचे उपचार केले. उपचारानंतर अंकुर पूर्णपणे बरा झाला. मुलगा बरा झाला, पण आता साधनाला पैसे परत करण्याची चिंता पडली. तिच्याकडे शेतीच्या उत्पन्नाशिवाय दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नव्हता. शेतीतून ती घराचा खर्च चालवू शकत होती, पण लालूला दिलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी तिच्याकडे पैसेच नव्हते. लालू महिन्याच्या शेवटी व्याज घेण्यासाठी येत असे, पण साधना दरवेळी काही ना काही सबब सांगून टाळायची. अनेक महिने पैसे परत न केल्यावर लालू रागावला आणि विचार करू लागला की पैसे कसे परत मिळवायचे. मग त्याच्या मनात एक वाईट विचार आला. जर ती पैसे देत नाही तर त्याऐवजी तिच्या शरीराकडून वसुली करून घ्यावी. लालूने साधनाशी झटपट गंमत करणे सुरू केले आणि तिच्याविषयी रस दाखवू लागला. साधनालाही तिच्या या हालचाली आवडू लागल्या आणि तिला वाटले की जर लालू तिच्या जाळ्यात अडकला तर तिच्या गरजाही भागतील आणि पैसेही द्यावे लागणार नाहीत. मग दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. लालू आणि साधना यांच्यातील संबंध प्रस्थापित झाले आणि साधना तिच्या प्रेमात पागल झाली. लालूही तिच्यावर वेडा झाला आणि मोकळेपणाने तिच्यावर पैसे खर्च करू लागला. सोबतच त्याने आता आपले पैसे परत मागणेही बंद केले. लालू आणि साधना यांचे गैरविवाह संबंध कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू होते. पण अचानक राजू मधात आला. जेव्हा त्याला कळालं की साधनाने लालूशी संबंध प्रस्थापित केले तेव्हा तो साधनाला ब्लॅकमेल करू लागला. त्याने सांगितले की जर त्याच्याशी संबंध प्रस्थापित करणार नसेल तर तो गावात सर्वांना आणि त्यांच्या लालूच्या संबंधाबद्दल सांगेल. राजूच्या धमकीने साधना घाबरली. तिने सांगितले की ती त्याची गोष्ट मानण्यास तयार आहे, पण यासाठी थोडा वेळ हवा आहे. जेव्हा लालू आला तेव्हा साधना रडत त्याला सांगत होती की राजूला त्यांच्या संबंधाची माहिती मिळाली आहे आणि आता तोही तिच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची गोष्ट करतोय, नाहीतर गावात सर्वांना सांगेल. साधनाची गोष्ट ऐकून लालूचा रक्ताचा पिंड उकळला. त्याने सांगितले की साधना कोणत्याही किमतीला राजूशी संबंध प्रस्थापित करणार नाहीस. त्याने हेही सांगितले की राजूला असा धडा द्यायचा की तो आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. यासाठी त्याला साधनाची मदत हवी होती. साधना लालूच्या मदतीसाठी तयार झाली. लालूने राजूला ठार मारण्याची योजना आखली आणि योग्य संधीची वाट पाहू लागला. 21 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता राजूच्या मोबाईलची घंटा वाजली. त्याने पाहिले की कॉल साधनाकडून होता. फोन रिसीव्ह करताच तो आनंदी झाला. साधनाने सांगितले की ती त्याची गोष्ट मान्य करते आणि त्याने लगेच यावे. राजू ताबडतोब साधनाच्या घरी गेला आणि तिला मिठी मारली. तेवढ्यात खोलीत लपलेला लालू बाहेर आला आणि राजूला पकडून मारहाण करू लागला. राजू काही करण्यापूर्वीच लालूने त्याच्या गळ्यात अंगोछा गुंडाळून घट्ट केला. राजू तडफडू लागला तेव्हा साधना त्याच्या छातीवर बसून त्याला नियंत्रणात ठेवू लागली. यामुळे राजूचा मृत्यू झाला. यानंतर लालू आणि साधना यांनी त्याचा मृतदेह बोरीत भरला आणि रात्री सायकलीनं नेऊन गावाबाहेर कालव्याच्या काठावर टाकून दिला. चौकशीनंतर RK सिंग यांनी साधना आणि लालू विरुद्ध राजूच्या हत्येचा खटला दाखल केला. 26 नोव्हेंबर रोजी त्यांना सांगलीच्या मुलकी न्यायालयात रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर पुढे केले गेले, जिथून त्यांना जिल्हा तुरुंगात पाठवण्यात आले. आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याची आहे. ही घटना 2025ची आहे. कोल्हापुरात हातकणंगले नावाचा एक तालुका आहे. याच तालुक्यात भादोळे नावाचे एक गाव आहे. या गावात 34 वर्षाचा प्रसाद मारुती पाटील राहत होता. 8 वर्षापूर्वी त्याचा विवाह वाळवा तालुक्यातील ढवळी गावाची 29 वर्षाच्या रोहिणीशी झाला होता. दोघांना 2 मुली आहेत, एक 6 वर्षाची आणि दुसरी 3 वर्षाची. प्रसाद भादोळे गावच्या पंचायतीसमोरच आपली बाईक दुरुस्तीची दुकान चालवत असे. घरात त्याची पत्नी, 2 मुली आणि आईवडील राहत होते. प्रसाद मेहनती आणि शांत स्वभावाचा व्यक्ती होता, पण काही काळापासून पती पत्नी यांच्यात काही ना काही बाबतीत भांडणे सुरू झाली. तरीही तो भांडणं जास्त काळ टिकत नसत.
कारण दोघांनाही आपल्या कुटुंब आणि मुलाच्या जबाबदारीची जाणीव होती. थोड्या नाराजीनंतर दोघे एकमेकांना समजून म्हणूनच त्यांचे घरकुटुंब व्यवस्थित चालले होते. रोहिणीचे वडील या दिवसात आजारी होते. ते ढवळी गावात राहत होते. त्यांची काळजी घेणारा कोणी नव्हता, म्हणून रोहिणी मागील 8 दिवसापासून रोज सकाळी माहेरी जात होती आणि संध्याकाळपर्यंत परत घरी यायची. घरी तिच्या 2 लहान मुली होत्या, म्हणून ते प्रयत्न करत असे की उशीर होऊ नये. कधीकधी जर तिला उशीर झाला तर ती प्रसादला फोन करून सांगत की मला घेऊन ये. प्रसादही दरवेळी तिला घेण्यासाठी पोहोचत असे. दोघांच्यात आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण आतल्या आत काही समस्या वाढत होत्या, ज्याची कल्पनासुद्धा कोणाला नव्हती. 21 सप्टेंबर रोजी रोहिणीने प्रसादला फोन करून सांगितले, मला घेऊन ये. प्रसाद ढवळी गावी पोहोचला. सासऱ्याच्या आरोग्याबद्दल विचारले आणि थोडा वेळ थांबल्यानंतर दोघे पती पत्नी बाईकवरून घरी निघाले. ते उशिरा निघाले होते, पण मार्गात एकमेकांशी बोलत परतत होते. जेव्हा ते भादोळेगाव कोरेगाव रोडवर झुंझी नाना मळ्याजवळ पोहोचले तेव्हा प्रसादने एका वळणावर बाईक थांबवली. प्रसाद बाईक थांबवून लघवी करण्यासाठी रस्त्याच्या काठावर गेला. यात काही विचित्र वाटले नाही, म्हणून रोहिणी तिथेच बाईकजवळ उभी राहिली. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिचा पती मनात काय विचार करतोय आणि काय करणार आहे. थोड्या वेळाने प्रसाद परत आला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो अचानक रोहिणीसमोर उभा राहिला आणि काही न बोलता तिच्या डोळ्यात लाल मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी घाबरली. तिला काही कळालं नाही. ती वेदनेने ओरडली, हे काय करताय, आणि डोळे चोळू लागली. तेवढ्यात प्रसादने बाईकवर ठेवलेल्या पिशवीतून हातोडा काढला आणि झटकन तिच्या डोक्यावर प्रहार केला. रोहिणी जोरात ओरडली. तिचे डोके फुटले, पण ती कसं तरी स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात इकडे तिकडे पळू लागली. प्रसाद जणू वेडा झाला होता. तो तिच्या मागे लागला आणि वारंवार प्रहार करू लागला. रोहिणी काहीही पाहू शकत नव्हती, तरीही ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी प्रसादने पिशवीतून कोयता काढला आणि सरळ तिच्या शरीरावर प्राणघातक हल्ला केला. काही क्षणातच रोहिणी जमिनीवर कोसळली. पूर्णपणे रक्तात लबाडलेली तिथेच रस्त्याच्या काठावर तिने शेवटचा श्वास घेतला. तिचा दुःखद मृत्यू झाला होता. आपले काम संपवल्यावर प्रसाद सरळ घरी पोहोचला. घरी त्याचे वडील होते. त्याने त्यांना सांगितले, बघा माझे कपडे रक्ताने भरलेले आहेत. आज मी रोहिणीला मारून टाकले आहे. आता मुलांची काळजी घ्या. मी आता 6 महिने घरी येणार नाही. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. हे ऐकून त्याचे वडील घाबरले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलाने खरोखरच आपली पत्नी मारली आहे. तो ताबडतोब ढवळी गावाच्या दिशेने निघाले. मार्गात झुंझी नाना मळ्याजवळ त्यांनी रोहिणीला रक्तात पडलेली पाहिली. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मुलाने हे काय केले असं म्हणत ते रडू लागले. मग स्वतःला सावरून त्यांनी पेठवडगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचली, पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस निरीक्षक रवींद्र कमलकर यांनी एक टीम तयार करून प्रसाद पाटीलचा शोध घेतला, जे म्हणत होता की आता मी 6 महिने दिसणार नाही. त्याच रात्री साधारण 1 वाजता त्याला कोल्हापूर परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत प्रसादने कबूल केले की त्यानेच रोहिणीची हत्या केली आहे. जेव्हा पोलिसांनी प्रसादला विचारले की त्याने आपली पत्नी रोहिणीची हत्या का केली, तेव्हा त्याने सांगितले, रोहिणी कुणाशी तरी बोलायची, तिचा कुणाशी तरी संबंध होता, म्हणून मी तिला मारले. पण पोलिसांना त्याच्या या गोष्टीवर विश्वास बसला नाही. त्यांना वाटले की कहाणीत काहीतरी लपवले आहे. सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी प्रसाद आणि रोहिणी दोघांच्या मोबाईल फोनच्या कॉल तपशील काढल्या. जेव्हा पोलिसांनी रोहिणीचे कॉल तपशील पाहिले तेव्हा त्यात कोणताही संशयास्पद नंबर किंवा कॉल नव्हता. आणि असं काहीच नव्हतं की ज्यावरून सिद्ध होईल की ती कोणाशी तरी संबंधात होती. यानंतर पोलिसांनी घरच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी आणि आजूबाजूच्या लोकांशी चौकशी केली. सर्वांनी असंच सांगितलं की दोघांमध्ये कधीकधी भांडणे व्हायची, पण असं काहीही नव्हतं ज्यावरून वाटेल की हे प्रकरण हत्येपर्यंत पोहोचेल. आता पोलिसांना समजले की प्रसाद खोटे बोलतोय. मग पोलिसांनी प्रसादच्या मोबाईलची तपासणी केली आणि येथूनच बाहेर आले खरे सत्य. पोलिसांना एक नंबर सापडला जो वारंवार प्रसादला कॉल करायचा. तपासणीत कळालं की तो नंबर एका किन्नरचा होता. म्हणजे प्रसादने जो आरोप रोहिणीवर केला होता तो तिचा कुणाशी तरी संबंध आहे ते पूर्णपणे खोटे होते. प्रत्यक्षात प्रसादचाच एक गुप्त संबंध होता जो सर्वांपासून तो लपवू इच्छित होता. जेव्हा पोलिसांनी कडकपणे चौकशी केली तेव्हा शेवटी प्रसादने सत्य कबूल केलं. रोहिणीच्या हत्येचे कारण तिच्यावरील शंका नव्हती, तर प्रसादचे स्वतःचे लपलेले संबंध आणि त्याचे रहस्य उघडकीस येण्याची भीती होती. प्रसाद आणि रोहिणी यांच्यात कधीकधी भांडणे व्हायची. ही भांडणे बहुतेक वेळा छोट्या छोट्या गोष्टीवर व्हायची, पण लवकरच वाढायची. रोहिणी नेहमी आपल्या कुटुंब आणि मुलांबद्दल विचार करून चूप बसायची. ती इच्छित होती की घरात शांतता राहावी, पण प्रसादला खूप लवकर राग यायचा. बस याच कारणामुळे घरात नेहमी तणाव असे. जेव्हा घराचे वातावरण बिघडे तेव्हा प्रसाद रागाने घर सोडून जायचा आणि अनेक दिवस परत येत नसायचा. तो बहुतेक वेळा किन्नराच्या घरी जाऊन थांबायचा. तिथे त्याची काही जवळीकी होत्या
आणि तिथे त्याला जास्त आराम आणि आपुलकी वाटायची. अनेक वेळा तो आठवड्यापर्यंत घरी येत नसे. रोहिणीसाठी हा काळ खूप कठीण होता. तिला आपला कुटुंब आणि 2 लहान मुलांची जबाबदारी एकट्याने उचलावी लागायची. तिने अनेक वेळा प्रसादशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण समजावले आणि घर आणि कुटुंब हे सर्वात महत्त्वाचे आहे, पण प्रसाद तिची गोष्टच ऐकत नसायचा. हळूहळू रोहिणीला जाणीव होऊ लागली की प्रसाद घर सोडून फक्त फिरायला जात नाही. सुरुवातीला तिने विचार केला की कदाचित तो कुठल्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घरी गेला असेल. पण एके दिवशी गावच्या कुणा ओळखीच्या माणसाने तिला गुपचूप सांगितले की प्रसाद वारंवार किन्नराच्या घरी जातो आणि तिथे त्याचे अनेक जवळकीचे संबंध आहेत. जेव्हा प्रसादचे खरे सत्य रोहिणीसमोर आले तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. तिला जाणवले की तिच्या पतीने तिच्याबरोबर आणि मुलांबरोबर मोठी फसवणूक केली आहे. त्या रात्री रोहिणी बराच वेळ चूप राहिली. तिच्या मनात राग, दुःख आणि लाज सर्व एकत्र उसळले. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले, जर तुम्ही चूक केली असेल तर ती सुधारा, घरी परत या, मुलांचा विचार करा. पण प्रसादला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. तो भडकला आणि म्हणाला की त्याला कोणालाही सफाई देण्याची गरज नाही. हळूहळू दोघांमधील अंतर वाढत गेले. घरात दररोज भांडणे होऊ लागली. प्रसादला आता भीती वाटू लागली की रोहिणी ही गोष्ट कोणाला तरी सांगू नये. त्याला वाटायचे की जर त्याचे हे रहस्य सर्वांसमोर आले तर समाजात त्याची बदनामी होईल. हीच भीती आता आतमध्ये तिरस्कार आणि रागात बदलली. आता प्रसादचा स्वभाव आणखी हिंसक झाला होता. तो छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडायचा, वस्तू फेकायचा आणि अनेक वेळा रोहिणीला मारण्याचीही धमकी द्यायचा. रोहिणी सर्व सहन करत राहिली. फक्त आपल्या मुलीच्या हितासाठी ती इच्छित होती की काहीही परिस्थिती असो, घर मोडू नये. पण प्रसादच्या मनात काहीतरी वेगळेच चालू झाले होते. तो आता पूर्णपणे बदलला होता. तो विचार करू लागला की जर रोहिणी जिवंत राहिली तर त्याचे रहस्य कधी ना कधी सर्वांसमोर आलेच. या भीतीने त्याच्या मनात एक धोकादायक विचार जन्माला आला, रोहिणीला कायमचा मार्गातून काढून टाकण्याचा. हळूहळू त्याने या गोष्टीची संपूर्ण योजना आखली आणि एके दिवशी जेव्हा घरात पुन्हा भांडण झाले तेव्हा प्रसादने राग आणि भीतीच्या मिश्रित भावनेत भयान पाऊल उचलले. त्याने आपली पत्नी रोहिणीची निर्दयतेने हत्या केली. प्रसादने पोलिसांसमोर कबूल केले की त्याचा एका किन्नराशी संबंध होता. रोहिणीबरोबर सातत्याने होणारी भांडणे आणि घरात वाढणारा ताण त्याला खूप त्रास देत होता. याच कारणामुळे त्याने रोहिणीच्या हत्येची योजना आखली. आता पोलिसांना हे स्पष्ट समजले होते की ही वारदात रागात किंवा शंकेने नव्हे तर पूर्णपणे विचारपूर्वक रचलेली योजना होती. यानंतर पोलिसांनी प्रसादला अटक केली. त्याला न्यायालयात पुढे केले. न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले. आता खटला न्यायालयात चालू आहे. लोक प्रतीक्षा करत आहेत की न्याय कसा मिळेल आणि प्रसादला त्याच्या कृत्याची शिक्षा कधी होईल. प्रसाद आणि रोहिणी यांच्यात कधी कधी भांडणे व्हायची, पण या हत्येमागे प्रसादचे स्वतःचे चुकीचे संबंध होते. त्याने आपल्या इच्छा आणि स्वतःच्या चुकीच्या विचारामुळे हे भयान पाऊल उचलले. यामुळे त्याची पत्नी रोहिणी आणि 2 लहान मुलींचे आयुष्य बर्बाद झाले. हे दर्शवते की इच्छा आणि वासनेचे चुकीचे मार्ग संपूर्ण कुटुंबासाठी विनाशकारी ठरू शकतात. प्रसादने खोटा बहाणा केला की रोहिणीचे संबंध होते, पण जेव्हा प्रत्यक्षात तो स्वतःच चुकीच्या मार्गावर होता. नातेसंबंधामध्ये खोटेपणा आणि चोरून छपून असलेले संबंध कधीही योग्य नसतात. प्रामाणिकपणा आणि विश्वासाशिवाय कुटुंबात सुरक्षितता आणि शांतता राहू शकत नाही. रोहिणी नेहमी आपल्या कुटुंब आणि मुलींसाठी विचार करायची, पण प्रसादने त्यांची सुरक्षा आणि आनंदाची काळजी घेतली नाही. म्हणून नेहमी आपल्या कुटुंब आणि मुलाचे कल्याण लक्षात ठेवावे. प्रसादने योजनापूर्वक रोहिणीची हत्या केली. यावरून स्पष्ट झाले की हिंसेचा मार्ग कधीही न्याय आणि समाधान देत नाही. कोणत्याही समस्येचे निराकरण बोलणे, समजूतदार आणि संयमानेच करावे. कुटुंबासाठी विचारपूर्वक संयम आणि प्रामाणिकपणाने निर्णय घ्यावेत, अन्यथा परिणाम खूप दुःखद आणि अपरिवर्तनीय होऊ शकतात. आमचं उद्दिष्ट हे आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून दूर राहतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.